आमच्या घरी पाहुणे येणार आहेत. पाहुणे म्हणजेच माझी बहीण येणार आहे, मोठी बहीण 2 नंबरची. आणि ना ती आली की माझी मोठी बहीण पण येणार आहे, तिचा नातू पण येणार आहे. पण एक प्रॉब्लेम झाला आहे, जर तिच्या नातवाची तब्येत बरी असेल तरच ती नातू आणि तिची बहीण येणार आहे. तर बघूया कोण कोण येणार आहे. आता बहिणी येईलच, आत्ता कडेगावमध्ये आलेली आहे. मला वाटतं 1च्या बसने येईल. तर बरेच दिवस झालं कोणच घरी आलं नाही, पाहुणे आणि कामात आम्ही व्यस्त. म्हणलं चला सगळ्यांना फोन केला की तुम्ही 1-2 दिवस येऊन राहून जावा, म्हणजे बरं वाटेल, आईला पण बरं वाटेल. आणि आईला थोडंसं कसं आम्ही इकडे हॉटेलमध्ये असल्यामुळे बंटीला घरातलं काम करावं लागतं, आईला 2 टाईमचा स्वयंपाक बनवायला लागतो, मग तिला पण थोडासा आराम मिळेल म्हणून म्हटलं चला या दोघी तिघींनी एक 3-4 दिवस राहावा, म्हणजे आईला पण आराम मिळेल आणि आम्हाला पण बरं वाटेल. काय करायचं आता, कसं वयानुसार हाड दिसून नाही पण ते शॉक लागलं ते हे झालंय ना, होय. झटका लागला ते थांबलं पाहिजे ना. काय 5-7 हजार 10,000 जातील तर काय होईल त्याच्यावर? बघायची मग लवकर ट्रीटमेंट घेऊन. ते काय किती गोळ्यानं काय खाल्लं तर इकडचं राहत नाही, तेवढ्या पुरतं हो राहतं. परत खायचं एक बरं तिला ऍडमिट करून बघायचं. ना मीच त्यांना सगळ्यांना बोलवून घेतलंय, आणि ज्या मुंबईला पुण्याला त्यांना काही नाही बोलवलं, कारण खूप लांब आहे. मग ह्या ज्या गावी राहतात त्यांनाच बोलवलंय. आणि कसं होतं, घरात कोणीतरी आलं ना, म्हणजे कोणी येऊ, बहिणी आपल्या बहिणी जर आल्या ना घरी, तर किती मज्जा असते ना. म्हणजे मला तरी काम तर काहीच नसतं, इतर दिवशी पण काही काम नसतं घरात. पण काय होतं, काही तर स्पेशल जर बनवायचं असेल मेन्यू, तर मग मला तिथे प्रेझेंटी लावायला लागते. मग ती पण तयारी काय करते, आई सगळी मसाल्याची तयारी बनवून ठेवते, आणि मग मी जाऊन नुसतं फोडणी द्यायचं किंवा काय ते बारीक चिरायचं माझ्या पद्धतीने, म्हणजे मला जसं लागेल त्या पद्धतीने मी चिरून घेते. आणि जितकं प्रमाण मला लागतं त्याच्यामुळे मला काय होतं की मला फोनवरून आईला सांगता येत नाही. मग त्यावेळेस मग घरी जायचं, मग ते मला जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं घ्यायचं. मग आईला फक्त मसाला, जर मसाला असेल तरच आईला सांगते की मसाला बनवून. खरं तर भारी वाटतं बरं का, म्हणजे आपल्या घरात आपल्या बहिणी जर आल्या ना, आणि मोठ्या असल्या तर खूपच मजा असते ना. लहानांची काम नसतं, काही नसतं, मस्त आल्या की आईचं ताट मिळतं जेवणाचं. मग कधी वाटतं परत लेट आलो जरा. 2 देऊ ना रे, का रे? नाही खूप छान आहे तुम्हाला लगेच साध्य हिचं बुकिंग आहे, त्याच्यामुळे एवढा आठवडा जर माझं संकट घेतलं नाही. काय ही जादी नाही मागणी घेतलं नाही ही जादी घेतलाय 1200. काही केलं जरा मी घरी होते. ओके, तुला आजपासून मी अनिल बोलणार आहे, मला पेढे आणून दे. तुझं नाव चेंज झालंय, मला पेढे दे. किती घेणार आहे? 4 जरा थांबायला लागेल, कारण आता तयारी ते जास्त गरम. भजी द्या बस. बनवते की वडापाव, बस 1-5 नाही भजी नाही तुझ्या प्लेट घेऊ का? मग वडापाव आहे ना, पण जरा एकत्र देऊ, सेपरेट करा. एक म्हणजे भजी एकत्र 4 प्लेट देऊ का, असं वेगवेगळे देऊ? एक का? तीन प्लेट आहेत. हा का? देऊ का? थांबताय मी वडापाव बनवते. वेळ जायचं पण आपल्याचं. पण पाऊस येतो वेळ. कोणत्या गावचं? कोणते काय होतं? काय करायचं गरम आहे ना, 1-2 म्हणता येईल त्याला. असू द्या. कसं होतं आता 5 गेली ना, 3च प्लेट आहेत बघा, देऊ का? 75. काय होतंय, सकाळी आता पावसाचं वातावरण असतंय ना, त्यामुळे थंडी वाजते. मी सकाळी मी आली तेव्हा एकदम बारीक बारीक पाऊस पडत होता, रिमझिम. शॉवर चालू होता, शॉवर. काय नाही,
नाही एक भजी एक भजी एक चहा 32. चारशे. चहा किती द्यायचे 2 ना. आणि मला म्हणली मी 12:15ला. मला गणपती उचल आहे ना नाही दिवाळी होईपर्यंत. हा बर का बघ की तब्येत झाली ती काय मग. हा बरं आहे ना बरं आहे ना व दाजी हा? होय अहो दाजी इकडे बघा की भजी का वडापाव सांगा ना. हा? काहीच नको उपवास आहे का काही. त्याला कशाला करते हा आमच्या स्वातीताईला विचारते तू काय खाणार आहेस नाश्त्याला. अरे बापरे मग आता काय कॉफी नाही कॉफी बनवू का तुला. स्वतः नुसते वडे काय अगं बटाटा वडा चालतोय ना तुला उपवासाला फक्त बटाटा खा त्यातला. हा एक प्लेट का कॉफी उपवासासाठी कॉफी उपवासासाठी थँक्यू. दाजींचा चाललाय नाश्ता करायचा. दाजी काय कमी जास्त. भजी पाहिजे तुम्ही वडा दिलाय खायला. अरे वडापाव खाल्लाय आधी आता नंतर भजी चालले. सेकंड राऊंड चाललाय. एक पण घेते हो. स्वातीताई मस्त आता कॉफी पिते तिचा उपवास आहे. संजोता घे रे छान झाले मस्त. थँक्यू. बघा कोण आमच्या बहिणी आल्या ना की आम्ही त्यांना लगेच असं कामाला लावतो माहितीये का. तिला ना मी मिरच्या म्हटलं मोडून दे घरी जायचंय अंशी येतोय म्हणून ती थांबली अंशी वाट बघत. आता 4 वाजता तो येईल आणि मग ते घरी जातील म्हटलं तोपर्यंत चला लगेच कामाला लागतो. आम्हाला जरा मदत कर मिरच्या मोडायची चांगली मदत असते हे ना. अंशी येईल आता मला वाटतंय 3:30 का 3:45 झालेत. 4 वाजता त्याची बस येते स्कूलची बस. हा जो स्टॉप आहे कडेगाव रोड पुढे आणि इकडे हा बेलावड रोड आहे तिथं त्याची स्कूलची बस आहे ती तिथे थांबते तिथे जाणार. आता दाजी आलेत त्याच्यामुळे दाजी आणायला जाणार आहेत त्याला. लवकर काम उरकलेलं आहे रात्रीचे वाजलेले आहे 8:30 आणि ना माझं काम सगळं झालं बरं का. आज लवकरच झाले त्याच्यामुळे आज आम्ही भजी किती 2 प्लेट भजी आहेत का थांब देत वै ग. दुधाची बॅग नेऊ काय घरी घेऊन जा झिपलॉक 50 म्हणून आईच्या गोळ्याच्या घेऊन जा. हा चालेल. 9:15 म्हणजे 9:15 झाले. हॉटेलमधून मी 8:30ला निघालेली. मग येता येता एक पेशंट आहे त्यांना बघायला गेली. सकाळी लवकर उठलं की जायचं हॉटेलमध्ये परत आवर्जून वेळ काढताच येत नाही. बाजूचे एक पेशंट होते ते भाऊ त्यांना बघायला गेली आणि मग तिथे थोडंसं एक 15-20 मिनिटं थांबले आणि आता घरी आले. आज काय बनवलंय जेवण. पावट्याचं कालवण भेंडी. अरे वा मस्त. भेंडी छान तिखट बनवली आहे ना. ताई आज आमची स्वतःच आलेली आहे त्याच्यामुळे ना खरं आता 2-3 दिवस तरी स्वयंपाकाला सुट्टी आईला सकाळ संध्याकाळ आणि मस्त काहीतरी स्पेशल आता खायला भेटणार आहे आम्हाला है ना. अगं नको बाहेरच घ्या पण एवढी सगळी बसणार आहे. कोण कोण आहे. अंशी जेवला तू जेवलास का जेवणार आहेस अजून. मग बसूया किचन मध्येच बसूया चला. पावट्याची मस्त तिखट झणझणीत आमटी असणार आहे बरं का आज. आईचं जेवण झालेलं आहे. आमच्या घरामध्ये काय होतं माहितीये का आमच्या बहिणी आल्या ना की मला आराम असतो. मला आराम म्हणजे घरातलं जे काही बनवायचं असेल स्पेशल काय तर मग त्यावेळेस काय होतं की फक्त त्यांना मसाला वगैरे बनवायला होते बाकीचं सगळं मी बनवते आणि जो काही राहिलेला पसारा आहे तो त्या सगळ्या जणी आवडतात. आणि जर कोण नसेल तर मला सगळं करावं लागतं. फक्त आई मसाला बनवते आणि कधीतरी आई स्वयंपाकाची जी काही भांडी आहेत ते घासते आणि मला मग खूप कंटाळा येतो हॉटेलमध्ये
एवढं आवरायचं. पण ठीक आहे सवय आहे कामाची. पण कसं कधी कधी काय होतं, एक अनुभव आहे की घरात एखादी व्यक्ती वाढली की असं वाटतं ना कितीतरी कंटाळा येतो. असं वाटतं की त्याच व्यक्तीनं काम करायला पाहिजे. मला काही कामच नको. मला तर असंच वाटतं. मग मी काहीच काम करत नाही. माझ्या बहिणी आल्या. काय झालंय? केलं का? पाण्याचा तांब्या दे ग मला भरून. सगळ्यांनाच घे. मला काय होतं तिखट भेंडी लय आवडती म्हणून मी आईला म्हणलं आई कशी जास्त तिखट बनवणं झाली म्हणलं आज काय चपाती आहे का भाकरी? भाकरी केल्या बाई. कडक करायची नाही का भाकरी जरा? बारकी कडक. तिकडं छोटी भाकरी. भजीचा चुरा दे गं, त्यातला जरा मिरच्या पण घे तळलेल्या. पावट्याची आमटी वाढ जरा. वडा देऊ का? वडा घ्या त्याच्या बरोबर. आता जेवण झालं. आता स्वाती ताई आणि दाजी जेवत आहेत. बंटी अजून हॉटेलमधून आली नाही. बंटी 10 वाजेपर्यंत येईल. मग तिचं जेवण ती नंतर ती एकटीच जेवते कारण